हाय गाईज. हाय. सो आज आम्ही फिरायला चाललो आहोत कुठेतरी बाहेर. गेस करा तुम्ही आम्ही कुठे चाललो आहे. तसं तर तुम्हाला कळेलच. जास्त लांब नाही चाललो आहे पण चाललो आहे फिरायला. सो आम्ही आता आलो आहे नाश्ता करायला. हे माझी मम्मी पप्पा आहेत गाईज. हाय बोला. सो मी साधा डोसा मागवला आहे आणि अक्षयने पोहे मागवले आहेत. पोहा पर्सन. मम्मी पप्पांनी मागवले पोह्याचा समोसा. चाय पर्सन. सगळीकडे या बाईला चाय लागतो. चहा लागतो. चाय नाही, चहा लागतो. सो आम्ही माझ्या मामाकडे जातोय बदलापूरला. आता आम्ही ऑन द वे. नाश्ता केला, आता आम्ही ऑन द वे आहोत. अक्षय सो आम्ही ऑन द वे एक टेम्पल आहे कोंडेश्वर म्हणून, तिकडे वॉटरफॉल पण आहे तर तिथे पण फिरायला आले तिथे. कोंडेश्वरला आम्ही पोहोचतोच आहोत आणि मस्त पाऊस चालू झालाय. गाईज व्ह्यू बघा, असं वाटतंय गावाला आलोय. मंदिर पण आलंय आता इथेच आहे. 1-2 मिनिटात पोहोचू आम्ही मंदिराजवळ. खूप छान सीन्स आहे तिकडे. या नक्की तुम्ही. आम्ही या टेम्पलचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ. नाही काय बोलला. आमच्याकडे वाळ म्हणतात. वाळ वॉटरफॉल आहे. हाय गाईस. सो आम्ही आता आलोय मंदिराजवळ. आताच आम्ही दर्शन घेऊन आलोय. सो बेसिकली मस्त आहे. बाजूलाच वॉटरफॉल आहे आणि हे शंकराचं मंदिर आहे आणि बाजूलाच वॉटरफॉल आहे छोटूसा पण मस्त. चला. आता आम्ही इथे खालती जातोय. तू येतोय ना. खूप जोरात पाऊस आलाय आणि आम्ही ऑलमोस्ट भिजलोय. काही कपडे पण कॅरी नाही तिथे. बट हा व्ह्यू आणि हे लोकेशन खूप मस्त आहे. मस्ट विजिट. आणि हे पावसात तर खूपच मस्त वाटतंय. पूर्ण भिजलोय. फुल छत्री उडेल एवढी हवा आहे. ऑलमोस्ट भिजलो. आता आम्ही मामा त्याला घ्या गाडीत. पुढे बसवा पाहायच्या इथे. आता आम्ही ज्या देवळात गेलेलो ना तिकडनं थोडंच पुढे म्हणजे 2 मिनिटावर वगैरे एक व्ह्यू पॉईंट आहे. तो पण खूप मस्त आहे. पण आता पाऊस जास्त होता तर आम्ही तिथे गेलो नाही. मी आय गेस आपण कधी गेलेलो लास्ट इयर. आम्ही लास्ट इयर गेलेलो तिकडे तर तेव्हाचे क्लिप्स मी ॲड करते. सो आम्ही जस्ट पोचलो. आता मामाच्या घरी आलो. तर ही माझी मामी आहे आणि ही माझी बहीण आहे.
आणि मामीने आज आमच्यासाठी खास वडे बनवले आहेत. ती बनवते आता वडेच. आणि वड्यासोबत आहे मटण जे बनतंय आणि ते वड्याचं प्रिपरेशन. लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा गेलेलो तर मामीने माझी ओटी भरली. मामाकडनं आता आम्ही आलोय माझ्या मावशीकडे. आणि या जास्वंदाच्या कळ्या किती मस्त आहेत. मी या घरी नेणार आहे. उद्या संकष्टी पण आहे तसं पण. सो आम्ही मामाकडनं बाकी रिलेटिव्सकडे गेलेलो आणि आता आम्ही जातोय मस्त रोड आहे एकदम. या डॅमचं पाणी सोडलं तर नाही आहे, नाहीतर इथे मस्त व्ह्यू असला असता. बट ठीक आहे, ओव्हरऑल ग्रीनरी आणि खूप मस्त आहे. मी विचार करते इथे फोटो काढायला. लेट्स सी. दिस इज द डॅम. कुठे गेला? बारवी डॅम. तर गाईज आम्ही आता डॅम जवळ गेलेलो, पण डॅममध्ये पाणी आहे पण त्यांनी डॅमचं पाणी बाहेर सोडलं नव्हतं. हां. सो आम्ही जस्ट डॅम बघून आता निघालोय आणि चाललोय आता घरी. सो आता आम्ही घरी निघालोय. सो आजच्या दिवसात आम्ही तेच कोंडेश्वरला गेलो, मग मामाच्या घरी गेलो आणि त्यानंतर थोडे रिलेटिव्स, 1-2 रिलेटिव्सकडे गेलो आणि आता आम्ही घरी जातोय. पाऊस आलाय जोरात आता. वाहून जाऊ आम्ही आता. पाऊस चालू आहे यात. फुल ऊन पाऊसवालं वातावरण झालंय आणि खूप मस्त आहे ग्रीनरी. फायनली एवढ्या तासांच्या प्रवासानंतर फायनली घरी आलो आहोत. ॲक्च्युली ना बदलापूरला जायला ट्रेनने बेटर पडतं, बट आम्हाला कोंडेश्वर वगैरे फिरायचं आणि होतं. 2-3 ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे आम्ही कारच प्रिफर. हां, रिलेटिव्स वगैरेकडे जायचं होतं सगळ्यांकडे, तर त्याच्यामुळे आम्ही कारने गेलेलो. बाकी मज्जा आली ओव्हरऑल आणि वेदर खूप चांगलं छान होतं. होतं. पाऊस आणि तुम्ही बघितलंच असेल, खूप छान होतं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचा व्लॉग इथेच आम्ही एंड करतोय. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्लॉग कसा वाटला आणि तुम्हाला अजून कशा टाईपचे व्लॉग्स बघायला आवडतील हे पण सजेस्ट करा. बाकी दॅट्स इट. बाय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.